ज्या बांगलादेशला आपल्या हिंदुस्थानने जन्म दिला, आज तोच बांगलादेश आपल्या हिंदू बांधवांना तिथं नष्ट करत आहे, संपवत आहे. 3 वर्षापासून हा विषय चालू आहे. तिथील हिंदू समाज पूर्णपणे भयभीत झालेला आहे. पण मला एक प्रश्न पडतोय की आपलं केंद्र सरकार का काही ठोस पावलं तिथील हिंदूंसाठी उचलत नाहीये, का तिथील हिंदूंना वाचवत नाहीये, तिथलं हिंदू समाज संपत चाललेला आहे, का काही करत नाहीये. मला आपल्या हिंदू समाजाला एक सांगायचंय, ती लोक ज्या ज्या वेळेस त्यांची लोकसंख्या वाढणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला काफीर म्हणूनच ते तुम्हाला संपवणारे, मारून टाकणार आहे. एवढंच लक्षात ठेवा. आता फक्त लव जिहाद असतील, लँड जिहाद असतील, हे आपल्याला या पद्धतीने खोटं बोलून किंवा प्रेमाच्या जाळ्यात ओढून आपल्या मुली संपवता नेत आहे आणि काही लँड जिहादाच्या माध्यमातून आपल्या जागाही हडप करत आहे. पण आपल्या येथील जे हिंदू समाज आहे त्याला काही पाडलेलं नाहीये. आपण जर सुधारलो नाही ना, तर जसं बांगलादेश मध्ये त्या हिंदू बांधवाला मारलं ना, तसंच त्याच पद्धतीने काही दिवसांनी आपल्या भारतात होऊ शकतं. आणि झालेलं आहे, काश्मीरमध्ये झालेलं आहे. उदाहरण आहे काश्मीरमध्ये, ज्या ज्या वेळेस त्यांची लोकसंख्या वाढणार त्या वेळेस तिथून हिंदूंना पलायन व्हायला लागणार आहे. त्यामुळं हिंदू समाजाने संघटित व्हायला पाहिजे. कुठल्याही जातीच्या राजकारणात अडकलं नाही पाहिजे, कुठल्याही पक्षीय राजकारणात अडकलं नाही पाहिजे. त्या वेळेस राजकारण ठीक आहे, पण फक्त कायम हिंदू आणि हिंदुत्व म्हणूनच संघटित राहिलं पाहिजे. तरच आपण या भारत भूमीवरती कायम टिकून राहू, नाहीतर हिंदूंचं अवघड आहे. एवढंच सांगतो. जय श्रीराम, जय शंभूराजे.